भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य वादात आलंय। काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस समर्थकांना पत्र लिहिलं होतं आणि त्यावरून हा वाद सुरू झालाय। पाहूया। दमदाटीच्या आरोपांनी कायम वादात राहणारे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे पुन्हा नव्या वादात सापडले। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर बोलताना त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं। सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रणिती शिंदेंनी एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये शेवटी झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे है, पर सिर्फ अगली छलांग लगाने के लिए असं आवाहन त्यांनी केलं होतं। त्यावर भाजपच्या जयकुमार गोरेंनी वादग्रस्त विधान केलं। वो 2 कदम पीछे नहीं हटे है, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे है, पर फिर भी गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं। माझं काहीच म्हणणं नाही। एका महिला खासदाराच्या आव्हानावर आक्षेपार्ह विधान करत असताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीमागे उभे असलेले भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि इतर पदाधिकारी हसत होते। आपण काय बोलतो हे राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। गिरे तो भी टांग ऊपर ही भाषा अत्यंत अयोग्य आहे। एक तर तुम्ही भाजपवाले निवडणूक अधिकारी मॅनेज करून निवडणूक जिंकायची आणि विरोधकांना अशा पद्धतीची भाषाशैली वापरायची। अहो काही संस्कार वगैरे आहेत का नाही आहेत? अरे किती निर्लज्ज बनणार आहात? नका बनू एवढे निर्लज्ज। उद्रेक होईल लोकांचा आणि मग जेव्हा लोक तुम्ही जसं लोकांना बोलताय ती लोक समोरून तुमचे कपडे फाडतील, मारतील तुम्हाला, तेव्हा कुणाची टांग कुठं गेलेली असेल हे कळणार नाही। खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं। आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपीमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला। सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे, त्याची पातळी हे बाहेरच्या लोकांनी येऊन याआधी अनेक प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार गोरे वादात सापडले। नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा भाजप साम दाम दंड भेद वापरेल अशी जाहीर धमकी त्यांनी विरोधकांना दिली होती। फक्त विरोधकच नाही तर सत्तेमध्ये सामील असलेले शिंदे गटाच्या शहाजी पाटलांनी सुद्धा जयकुमार गोरेंवर सोलापूर जिल्ह्यात दमदाटी केल्याचा आरोप केला होता। भारतीय जनता पक्ष साम दाम दंड सगळं घेऊन माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे। ही निवडणूक सगळ्या ताकदीने लढायची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे। केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।